नमस्कार मंडळी, गणपती डेकोरेशन भाग 2 थीम कोल्हापूरची अंबाबाई। चला तर मग आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण देवीच्या मुखवट्याची पेंटिंग करण्यासाठी आपण कॅमेलचे ॲक्रेलिक कलर्सचा वापर करत आहोत। देवीचा मळवट भरण्यासाठी आपण गडद पिवळा या रंगाचा वापर करत आहोत आणि फेससाठी काळा रंग वापरला आहे। यानंतर आपण देवीचे मुकुट बनवण्यासाठी प्लास्टिकच्या डब्याचा वापर करत आहोत। फेविक्रिलच्या सहाय्याने आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन टिकल्या लावून घेत आहोत। आपल्या आवडीनुसार आपण त्यावर कुंदन लावून घेत आहोत। अशा प्रकारे आपले मुकुट रेडी आहे। देवीचे कान बनवण्यासाठी आपण बटर पेपरवर कानांची आकृती रेखाटली आहे। रेखाटलेली आकृती आपण फोम पेपरवर गिरवून घेत आहोत। आणि त्यानुसार कटरच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घेतली आहे। अशा प्रकारे देवीचे दोन्ही कान तयार आहेत। आता आपण साडी ड्रेपिंगकडे वळत आहोत। कोल्हापूरच्या अंबाबाईला जशी काठापदराची साडी नेसवतात अगदी तशीच साडी आम्ही निवडली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण साडीच्या निर्या करून घेत आहोत। त्यानंतर आपण या निर्या पेपर क्लिप्सच्या सहाय्याने सेट करून घेत आहोत। अशा प्रकारे आपल्याला एक एक घडी सेट करून त्याला पेपर क्लिप्सच्या सहाय्याने सिक्युअर करून घ्यायचे आहे। काही ठिकाणी सुई दोऱ्याच्या सहाय्याने टाचून घेतले तर उत्तम। कार्डबोर्डचा आर्ट हा पूर्णपणे साडीच्या निर्यांनी कव्हर होईल अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि पदर मुखवट्याच्या मागून टाकून घ्यायचा आहे। देवीच्या दागिन्यांसाठी इमिटेशन ज्वेलरीचा वापर केला आहे। एका कार्डबोर्डला ब्लाउज पीस लावून
त्यावर इमिटेशन ज्वेलरी अरेंज करून घेतली आहे. त्या ज्वेलरीची पकड मजबूत करण्यासाठी आपण ग्लू गनचा वापर देखील करू शकतो. देवीच्या मागे प्रभावळ बनवण्यासाठी लहान मोठ्या साईजचे मोरपीस कट करून ते सेमी सर्कल शेपमध्ये एका कार्डबोर्डवर फिक्स करून घेत आहोत. या सगळ्या गोष्टी असेंबल करून आता आपले करवीर निवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे गणपती डेकोरेशन बाप्पांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहे. चला तर मग भक्तिभावाने आपण गणरायाचे स्वागत करूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. गणपती आले. आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.